नमस्कार, मी पंढरनाथ ठोंबरे बोलतो. आपल्या चॅनलमध्ये स्वागत. आपलं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कॉमेंट्स नक्कीच कळवा तुमच्या. उद्धव सेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुंबई महापालिका, संभाजीनगर महापालिका अशा महत्त्वाच्या महापालिकेच्या तयारीला लागल्याची आपल्याला दिसून येते. मात्र त्यांच्या विरोधात असलेल्या भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना, त्यांचे लोक, त्यांचे जे उद्धव सेनेचे जे प्रतिनिधी आहेत, आमदार, स्थानिक लेवलचे नगरसेवक, पदाधिकारी यांना कसं फोडता येईल यासाठी रणनीती आखत असून संभाजीनगर येथील माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी त्यांच्या पत्नी आणि यापूर्वीही काही शिवसेनेच्या, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. आता काही दिवसावरच मुंबई महापालिका आणि संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुका जवळ येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे हे फोडाफोडीचं राजकारण आता सुरू झालेलं आहे आणि यामध्ये शिंदे सेनेने जास्तीत जास्त उद्धव सेने यांचे निष्ठावंत पदाधिकारी आणि नगरसेवक फोडण्यास सुरुवात केलेली आहे. कारण शिंदे सेनेकडे महापालिका निवडणुका लढण्यासाठी, निवडणुकींना सामोरे जाण्यासाठी म्हणावे असे नेतृत्व त्यांच्याकडे नाही. त्यामुळे उद्धव सेनेचे पदाधिकारी, नगरसेवक कसे फोडता येईल यासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये ते काही प्रमाणात यशस्वी झाल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. दुसरीकडे संभाजीनगर महापालिका ताब्यात घेण्यासाठी, संभाजीनगर हा उद्धव सेनेचा बालेकिल्ला आहे. गेल्या अनेक वर्षापासून त्यांची संभाजीनगर महापालिका त्यांनी ताब्यात ठेवण्यास यश मिळवलेलं आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा हा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे हा ताब्यात ठेवण्यासाठी उद्धव सेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कंबर कसल्याची आपल्याला पाहावयास मिळते. उद्धव सेनेचे पदाधिकारी फुटून शिंदे सेनेकडे जाऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांना समज दिली जात आहे. मात्र तरीही हा ओघ आपल्याला शिंदे सेनेकडे दिसून येतोय. आता यामध्ये चंद्रकांत खैरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची संभाजीनगर महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लागणार आहे आणि ते आता येणाऱ्या महापालिकेमध्ये सोहळावर लढतात की काँग्रेस आणि शरद पवार गटासोबत लढतायत, हेही पाहणं एक उत्सुक राहणार आहे. आणि यामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी उद्धव सेनेच्या महापालिका ही सोहळावर लढावी अशी काही दिवसापूर्वीच मागणी केलेली आहे. या संदर्भात त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेटही घेतलेली आहे. मात्र याबाबत अद्याप उद्धव ठाकरे यांनी सोबळावर लढायचं की शरद पवार गट आणि काँग्रेसला सोबत घ्यायचं याबाबत उद्धव ठाकरे यांनी निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती अशीच लढत येणाऱ्या
महापालिकेच्या निवडणुकीत होऊ शकते असे चित्र सध्या तरी आहे. मात्र येणाऱ्या 2-4 महिन्याच्या कार्यकाळामध्ये काय घडामोडी होत आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आणि उद्धव सेना, संभाजीनगर ही महापालिका त्यांचा बालेकिल्ला आहे आणि तो ताब्यात ठेवण्यात ते यशस्वी ठरतील किंवा नाही हे तुम्ही कॉमेंट्समधून नक्कीच कळवा. आणि शहरामध्ये जे काही समस्या आहेत, पाण्याची समस्या आहे आणि रस्ते समस्या आहे, इथं बरेच गुंठेवारीची समस्या आहे. या अनेक समस्या सोडवण्यामध्ये राज्य शासनाला अद्यापही यश आलेलं नाही. महायुती सरकार या समस्या सोडवतील का? महायुतीने निवडणुकीच्या तोंडावरच छत्रपती संभाजीनगर ताब्यात घेण्यासाठी शिंदे सेनेने संजय सिरसाट यांना सामाजिक न्याय मंत्री केलेला आहे आणि भाजपाने अतुल सावे यांनाही मंत्रिपद बहाल केलेलं आहे. या 2 मंत्र्याच्या भरोश्यावर त्यांना उद्धव सेनेकडे असलेली छत्रपती संभाजीनगरची महापालिका आपल्याकडे खिचून घ्यायची आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला समजेलच या दोघांमध्ये टक्कर होती की भाजपही सोबळावर लढते हे येणाऱ्या काही काळामध्ये स्पष्ट होईलच. आपण याकडे लक्ष ठेवून आहोतच. मात्र तुम्हीही कॉमेंट्समधून नक्कीच कळवा आणि आपला व्हिडिओ व्हायरल करा, शेअर करा आणि नक्कीच कॉमेंट्समधून कळवा आपल्या प्रतिक्रिया. धन्यवाद.